मिरची पिकामध्ये ब्लॅक थ्रिप्स आहे. तुमची शिमला असू शकते किंवा बारीक जी हिरवी मिरची असते ती असू शकते. फुलामध्ये जर ब्लॅक थ्रिप्स असला तर कंट्रोल करणं खूप अवघड समजलं जातं. आता ह्या फुलामध्ये जर बघितलं तर 4-5 संख्या इतकं ब्लॅक थ्रिप्स आहे. मग याच्यासाठी नेमकी आपण कुठलं कॉम्बिनेशन घेतलं पाहिजे? पहिली गोष्ट, हा जो प्लॉट आहे याला तुम्ही जर 200 पाणी फवारता आहे, तर त्या ठिकाणी 350 इतकं पाणी आपण फवारलं गेलं पाहिजे. दोन्ही बाजूंनी कव्हरेज घेऊन ही फवारणी आपल्याला करायची आहे. या फवारणीमध्ये मार्केटमध्ये आपल्याला धानुकाचं जे लान्हेओ भेटतं, लान्हेओमध्ये बायफेन्थ्रिन आणि फ्लुक्झामेटामाइड हे 2 मॉलिक्यूल आपल्याला बघायला भेटतात. तर याचा जो डोस आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे तो 200 लिटर पाण्यासाठी 150 मिली ठेवायचा आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला मार्केटमध्ये जे मार्शल भेटतं, तो मार्शल घ्यायचं 200 मिली प्रति 200 लिटर पाणी. आणि त्याच्यासोबत कुठल्याही चांगल्या कंपनीचं कडू, म्हणजे जे नीम ऑइल असतं 10,000 PPM असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे मार्केटमध्ये कडू आपल्याला भेटत असेल, त्याचा जो डोस आहे तो डोस आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे 200 मिली प्रति 200 लिटर पाणी. आणि बघतच अशी फवारणी आपल्याला आपल्या प्लॉटवरती करून घ्यायची आहे. जो ब्लॅक थ्रिप्स आहे त्याला खूप चांगला रिपोर्ट या फवारणीचा भेटतो. ज्या ब्लॅक थ्रिप्सची संख्या खूप जास्त आहे फुलामध्ये, ती जर तुम्ही 2-4 दिवसांनी चेक केली तर ती खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आपल्याला त्या ठिकाणी आढळून येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? नियोजन. फवारणी करताना जो गन आहे तो गन थोडा शार्प करून घ्यायचा आहे, म्हणजे बारीक टोकदार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जी दाट फवारणी घेतोय तिचा फायदा आपल्याला होणार आहे. फुलामध्ये कुठेतरी औषध जाणार आहे. जर अशा पद्धतीनं फवारणी केली, व्यवस्थित नियोजन केलं तर 100% आपण त्या ठिकाणी ब्लॅक थ्रिप्सला कंट्रोल करू शकतो. स्टे ट्यून्ड.